नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण शेणखतापासून प्युअर ऑर्गॅनिक शेणखत कसे तयार करायचे याचा विधी मी सविस्तर आपणास सांगत आहे. कारण रासायनिक खताचा वापर इतका वारेमाप सुरू झालेला आहे, त्याला कुठेतरी आपण आळा घातला पाहिजे. कारण 1972ला दुष्काळ पडला, त्यावेळेस हरित क्रांती करता रासायनिक खत, पेस्टिसाइड्स, फंगिसाइड्स ही काळाची गरज होती. पण त्याचा एवढा अतिरेक झाला रासायनिक खताचा की त्यामुळं जमिनीचं पण आरोग्य बिघडत गेलं, मनुष्याचं पण आरोग्य बिघडत गेलं आणि पशु पक्षी सुद्धा यातून सुटले नाहीत. म्हणून मित्रांनो, ही काळाची गरज आहे की आपण ऑर्गॅनिक शेतीकडे वळलं पाहिजे. आता हे मी माझ्या आंब्याच्या बागेला 1 ट्रॅक्टर शेणखत मागवलं आहे. पण हे तसं न टाकता मी यावर प्रक्रिया करून त्याला चांगलं कुजवणार. 1-1.5 महिन्यानंतर हे माझ्या बागेला वापरणार आहे. आता याच्यामध्ये साहित्य जर म्हणाल तर काय काय ते मी तुम्हाला सविस्तर सांगतो. हे नंबर 1ला जे आहे ते वेस्ट डिकम्पोजरचा पंप आहे. नंबर 2ला जे आहे ते वडाखालची प्युअर माती आहे. नंबर 3ला आहे ते 2 किलो बेसन पीठ आहे. नंबर 4ला आहे 2 किलो गुळाचं पाणी आहे. नंबर 5ला आहे ते सागरिका आहे, इफ्को कंपनीचं, ते आपण 5 किलो टाकतोय. आणि नंबर 6ला जे आहे ती पेंडीचं पाणी आहे. पेंड जी आपल्याकडे अवेलेबल मिळेल, शेंगदाणा पेंड असू द्या, मोहरी पेंड असू द्या किंवा सोयाबीन पेंड असू द्या. मला मोहरी पेंड न मिळाल्यामुळे मी शेंगदाणा पेंड वापरत आहे. हे सर्व साहित्य आपण यावर टाकणार आहोत आणि दर 7 दिवसाला आपण वेस्ट डिकम्पोजर यावर फवारणार आहोत. आणि 7 दिवसानंतर याची पलटी मारायची. परत दर 7 दिवसाला हे सेम प्रोसेस रिपीट करायची. असं एक 30 ते 35 दिवस जर आपण या पद्धतीने करत गेलो तर ह्या शेणखताचं प्युअरली ऑर्गॅनिक शेणखत तयार होतं. तर आता आपण तुम्हाला मी सविस्तर प्रोसेस सांगतो की प्रथमतः आपण हे सर्व गुळाचं पाणी, सागरिका, त्यानंतर बेसन पीठ, पेंडीचं पाणी, ह्याची वडाखालची माती, हे सर्व आपण याच्यावर टाकणार आहोत. आणि हे टाकल्यानंतर ही जी छिद्र पडलेली आहेत यामध्ये आपण वेस्ट डिकम्पोजर जे की गेल्या 8 दिवसापूर्वी मी तयार केलेलं होतं माझ्या शेतामध्ये, ते आपण याच्यामध्ये टाकणार आणि पूर्ण हा खताचा जो ढिगारा आहे तो फवारून घेणार की जे करून ते पूर्ण ओलं होईल त्या वेस्ट डिकम्पोजर. 7 दिवसानंतर परत आपण याची पलटी मारणार आणि वेस्ट डिकम्पोजर हे 7 दिवसानंतर परत रिपीट करणार. हा जो डेपो लावलेला आहे शेणखताचा, हा एकदा ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण आपण झाकून ठेवणार आणि अधूनमधून याच्यामध्ये ओलावा हा मेंटेन केला जाईल, जेणेकरून बॅक्टेरियल ग्रोथ याच्यामध्ये चांगली होईल आणि आपलं जे शेणखत आहे हे प्युअरली डिकम्पोज होईल. एकदा डिकम्पोज झालेलं शेणखत हे 35 ते 40 दिवसानंतर आपण आपल्या आंबे बागेला वापरू शकतो. ही माझी आंबा बाग आहे. हे 700 झाडाची आंबा बाग आहे. खूप सुंदर असं आंब्याचं सेटिंग आहे, बघू शकता. सुंदर अशी बाग आहे आणि प्युअरली आपण ऑर्गॅनिकच वापरतो. हे वडाखालची माती, हे वेस्ट डिकम्पोजर, हे जे आहे हे बेसन पिठाचं पाणी आहे, हे गुळाचं पाणी आहे, हे पेंडीचं पाणी आहे आणि ही सागरिका आहे, म्हणजे ज्यामुळे शेवाळापासून ते बनलेलं खत आहे. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिएंट्स असतात. तर हे सर्व आपण या डेपोवर टाकत आहोत आणि त्यानंतर आपण साधारणतः 45 दिवसानंतर आपण हे आपल्या बागेला वापरू शकतो.
जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन माहिती करा. मी आपल्याला माहिती घेऊन येत जाईल. धन्यवाद.